पाटील पाटील असेल जबरदस्त कंट्रोल पुन्हा एकदा त्या जोशात आलाय वायसू डोळांची जो गतवर्षी होता जर गुलाल उधळला ना तर आपण प्रत्येक मैदानावर गुलाल उधळू शकतो चढाईसाठी म्हणतात ज्याच्या चढाईला धार तोच करणारा झाडची मजबूत हड्डी तोच केले खेळ 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 कबड्डी मैदानात पाहायला मिळते झाला मध्यांतर 3-5-5-13 सगळं बोलत सर आपण पुढील पुकार देणार आहात रसिक मायबाप हो कुंभकर्णाची वेळ झाली आहे आणि एक जण पुढच्यामध्ये झोपताना आम्हाला दिसत आहे प्रत्येक जण आपापली काळजी मित्रांनो विनंती आहे ही स्पर्धा तुम्ही लाच देही या जोडूला पाहणार या स्पर्धेचे साक्षीदार तुम्ही होणार आहात बबलू राजेंद्र बाकासो प्रेमी आपण उपस्थित झालेला आहात आपलं स्वागत आहे एक जबरदस्त कबड्डी प्रेमी आपण आहात टीबीएम कारावी जय बजरंग रोहान राहुल नंबर 1 वर दुसरा प्रकार तर राहुल नंबर 2 वर नवयुवक खिडकी श्री गणेश दिवला आपल्यासाठी दुसरा प्रकार काय सामना होईल आयोजकांनी सुद्धा सुरुवातीपासून घणाघाती हल्ले चढवले पहिल्या फेरीपासून आपण क्वार्टर फायनलच्या फेरी पाहतोय असा मला सुद्धा प्रश्न पडला नवयुवक खिडकी गणेश दिवला काही सामना नवकिरण भेटकर कडे द्वितीय प्रतिस्पर्धी संघ भावीर बेलकडे सुजी पाटील मगाशी आपण काही जम घेतली हो शेवटच्या चढाईत आपण 1 गुणाने मागे होता मात्र 2-2 मिळून आपण दुसऱ्या फेरीत दाखल झाला याचं सर्व श्रेय उंच पुरातन सुजी याला ओम नमः शिवाय डेकोरेटर्स खरोखर तुमचं सुद्धा धन्यवाद देऊन अतिशय सुंदर आमचा आवाज रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा महत्वाचा दुवा आपण आहात छान आता मात्र डेवाला करो या सिच्युएशन मध्ये टिकू शकेल का खेळाडू प्रयत्न करणार हा थोडा सगळ्यात चांगली असं मला तरी वाटतं दिखता दिखता मात्र जिंकला पडली आली रे आली आता मात्र माझी बारी आली खेळाडू म्हणतोय आता माझी सत्तर खरं तुवर काय म्हटलं ते तो स्पर्श करावा लागेल किंवा बोनस पॉईंट मिळवावा लागेल ओके बोनस साहेबासाठी मिळवला कोपरारक्षक काय करतो जितेश पाटील 9-13-13-9 कमबॅक करतोय हातचे सत्र जितेश पाटील वेगवान एक्सप्रेस रुलावर आल्याने ताल्यांचा गजर बघून ओढांची सुंदर छान सुंदर केले पण धरती रसिक वर्ग आहात अभिमान आहे आम्हाला सुद्धा
काही माणस स्वतः पाटण दाखवते म्हणजे हा गढी खावा हे खेळाडू ओळखलं पाहिजे म्हणजे जबरदस्त तयारीत आहे हा खेळाडू सुंदर स्वयंभू भाग मोठा प्लेयर फोटो बोलतोय आणि पाय मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर हात ठेवून लढणा कुसुमाग्रजांची कविता तुम्हाला माहिती धीरज खरेले बँक ड्रॉप फारसी आयुष्य खूप छान आहे परंतु लहान आहे लढतच काय रडण्यात स्वयंभू फारसी संघाचा नवयुवक पुन्हा एकदा मैदानात आता मात्र साहिल पाटील काय शतक्षण तशी मगर मिट्टी टाकलेला आहे आजचे आमदार सर्वांचे चुकलेले आहे अंतिम विजयता कोण होईल कोणाच्या गावात हा भव्य दिव्य संचालन रोज रक्कम 50,000 अजय पाटील सरांनी सुद्धा स्वतःला झोपून दिले काय म्हणावं या तुलना बाईस वेळा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा माझा महाराष्ट्राच्या मातेला जंगलातील 1 नंबरच्या लाकडाला साप म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात जंगलातील 1 नंबरच्या लाकडाला साप म्हणतात सापातील विषारी जातीला नाग म्हणतात ज्यांनी लावली मुघलांची वाट त्याला जिजाऊचा वाद म्हणतात असं या महाराष्ट्रात हा महाडबळ्यांचा अनेक कबड्डी रसिक युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धाला पाहत आहे जितेश पाटील आज खरोखर यशस्वी ठरलाय मैदानावर तुफानी दमाचा हा खेळाडू आज मात्र काहीतरी रणनीती आखून आलेली आहे नंबर 2 सुद्धा एक कडवी आणि चित्रूची झिलझल चालू आहे पाहायला मिळते आशिष मोरे अनेक मैदानावरचा हा सितारा परंतु आशिष मोरेला क्षेत्ररक्षण ही की आशिष मोरे माघार आता मात्र मशाली पिढी पुन्हा एकदा जितेश 11 17 17 11 6 गुणांची आघाडी आहे जितेश पाटील मैदानात ऑनलाईन आहे हा क्लास पॉइंट टाळ्या होऊन जाऊ रसिको किती गोलवर चढाय
जरा कडक चहा. काय म्हणाल अरे जांभळ तो तिकडं मागलं मी वादलं मी. आता बघा. अरे मरणाचा मी काढ नाही नाही पायच बाहेर आहे. लागलाच नाही पाय. पाय लागला. ठाकरे सरणावरची रयतेचा राजाने हात तयार जवळ तवळ झुकत राहायचं. 11-12-12 जितेश पाटील हे युद्ध चालू आहे. आता मात्र आशिष मोरेला टिपला आणि याची सुवर्ण संधीची वाट पाहत होता. अर्थातच ओढा संघाचा ओलोडाचा बोजा पडेल का? उभा डगले झाल्या तो मासा निसटणार तो पर्यंत झेल बंद केला. आता मात्र सामना शांत करेल मंदार पाटील. माग बारा 22-12 साहिल पाटील आज जबरदस्त मध्यरक्षक. जांभळ जातं का हो हे तुमचं हे 70 बोलतो चान बोलतो. 13-22 शिव्या खा तुमच्या बापान शिकवले 1000 रुपयाची शिव्या खायच्या. इकडची शिव्या खायच्या. शेवटचा मिनिट बाकी. भाटीराख्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाल आज खरोखर चुरशीची लढाई तो वाईशी दोडांनी संघाने दिली. चौदा 22 असा गुन्हा फलक. अशा तऱ्हेने अंतिम विसल झाली आणि वाईसूद ओढाकी विरुद्ध स्वयंभू भरसे या सामन्यात ओढाकी संघाने बाजी मारलेली आहे. विजय संघाचं अभिनंदन, पराजय संघाचं कौतुक. अरे एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. लढता लढता हरल्याची मला खर्च नाही. पुन्हा उठे पुन्हा लढे शांत बसायला मी काही संत नाही. आता एक दर्जेदार सामना ग्राउंड नंबर 1 वर होईल. सर आपण पुकार देणार आहात. मैदान क्रमांक 1 वरती TBM कादावी विरुद्ध बदल गोवा. थर्ड अँड लास्ट कॉल TBM कादावी विरुद्ध बदल गोवा. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना संपल्यानंतर 9 खडकी विरुद्ध श्रीगड देवला हा सामना होता. मैदान क्रमांक 1 वरती TBM कादावी विरुद्ध बदल गोवा. TBM कारावी जय बजरंग रोहा. विना विलंब ग्राउंड नंबर 1 वर चला आपले अंतिम पुकार. तो सिंग वर्ग आपल्या आकृतीने वाट पाहतात. नवकिरण भेटकर आमिर ठाकूर काल तिकडे 17 दिला. शब्बीर बाबू आलेला ग्राउंड नंबर 2 वर. तुफान दबाचा खेळाडू पाहिला पण मैदान नंबर 2 वर.
चढाईची धुरा अमित ठाकूरच्या खांद्यावर. अमित ठाकूर मॅन फ्रॉम भेंडकल आपल्या संघासाठी आणि सहजासहजी मंदिरक्षकाला टिपतोय. अमित ठाकूर नवकिरण भेंडकल संघाची रेड मशीन त्याला प्रत्युत्तर देणार. शर्येष्टी बघा तसं काय काशिली मारते. अर्थातच जी भावी बेलकडे संघाकडे पाहत याच खेळाडूने मगाशी लकी पॉईंट आणले आणि आपल्या संघाला विजय केले. हर्षल घरत मैदानाच्या बाहेर आहे. धन्यवाद डाके सर. TBM कारवाई विरुद्ध जय बजरंग रोहा मैदान क्रमांक 1 होताना. TBM कारवाई जय बजरंग रोहा विनाविलंब जशी जशी थंडी चाललेली आहे त्याचप्रमाणे वर्ग सुद्धा विरल होत चाललेला आहे. परंतु आज थंडी सुद्धा कमी आहे असं मला सुद्धा वाटतंय. परंतु मैदानाच्या बाहेर वातावरण काहीतरी अलग चित्र दिसतोय. परंतु सामना आजचा हा दिवस आजची रात्र कोणाच्या नावावर. हर्षल घरत हा सुद्धा एक नवीन युवक तयार होतो. मेहनत घ्यावी लागेल. खोलवर चढाई आणि आता मात्र सुजित बघा. सुजित हा प्रामाणिक खेळाडू मारला तर देणार. भावीकडे संघाचा खेळाडू कौतुक होतोय मित्र आपलं. चला ग्राउंड नंबर 1 जय बजरंग रोहा TBM कारवाई. ग्राउंड नंबर 1 वर विनाविलंब या आपल्या वारंवार चढाया करतो. आक्रमकता सिद्ध करावी लागेल. बेलकडे संघ जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. जीत के खातिर ऐसा जुनून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर बस इरादों में ऐसी गूंज होनी चाहिए. झोकून द्या स्वतःला. ही स्पर्धा आपल्या नावावर जर आपल्याला करायची असेल शिक्कामोर्तब करायचा असेल तर मेहनत करावी लागेल. बिना संघर्ष कोई महान नहीं होता. बिना कुछ किए जय जयकार नहीं होता. जब तक नहीं पड़ती हथौड़ी की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता. जय बजरंग रोहा संघाचं आगमन झालं. प्रति उत्तर देणार TBM कारवाई. चला सामनाधिकारी ग्राउंड नंबर 1 कडे वाटचाल. चला TBM कारवाई और ये आपका इंतजार था. लवकरात लवकर चला.
अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. रायगड जिल्ह्याचे कबड्डी पदाधिकारी अर्थातच आमचे मार्गदर्शक जे पाटील सर, रायगडच्या जेवढ्या स्पर्धा होत असतात लाईव्ह सकाळी 6 वाजता असले तरी 6 वाजेपर्यंत ते पाहत असतात. खरोखर आपल्यावर तिसरा डाव आहे, लक्ष राहू द्या. सर्व खेळाडूंना विनंती करतो. शिवप्रेमाने होत पोत भरलेला, शिवभक्तीचा सुगंध दरवळलेला, भगव्या रंगात रंगलेला हा कबड्डी सोहळा मनामध्ये अभिरुची घालतो. लढाई आपणास पाहायला गेले. खेळकल विरुद्ध झुंज चालू आहे पलीकडे 2 गुण मैदानावर. मैदान गाणं एक वर सामना चालू करा. TBM कारावी विरुद्ध जय बजरंग रोहा. TBM कारावी विरुद्ध जय बजरंग रोहा. मैदान क्रमांक सामना संपता क्षणी 9-1 खडकी विरुद्ध श्री गणेश दुर्ला. 9-1 खडकी विरुद्ध श्री गणेश दुर्ला हा सामना होईल. धन्यवाद डॉक्टर सुंदर सुप्रक्षण ज्याच्यावर हे जग हसलं आहे त्यानेच इतिहास रचला हे विसरू नका. खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा यशाकडे वाटचाल करत आहे. ज्या संघांना ग्राउंड नंबर 1 वर पुकार दिलेला आहे त्यांनी जयंता इब्राहिम तिसऱ्या प्रकाराला आपल्याला हजर राहावं लागेल. खाली सामना रंगलेला आहे मित्रांनो. राऊंड नंबर 1 वर खोलीवर चढाई चकवा देण्याचा मानस मात्र क्षेत्ररक्षण झालेला आहे. अशा तऱ्हेने ग्राउंड नंबर 1 चा
सामना संपतोय. निसर्ती हार पत्करावी लागलेली आहे. सर मी विनंती करतो ग्राउंड नंबर 1 वर आपण पुकार देणार आहे. हॅलो मैदान क्रमांक 2 वरती 9 खडकी विरुद्ध श्री गणेश देवला. थोडी संघांनी मैदान क्रमांक 2 वरती आहे. 7:30 होते. 7:30 कमी होते वाटतं. 7च्या पुढे 7च्या आतमध्ये सामने चांगले चला मैदान क्रमांक 2 वरती 9 खडकी विरुद्ध श्री गणेश देवला. 9 खडकी विरुद्ध श्री गणेश देवला.